त्रास होतोय का तुम्हाला? होय. मी ना 2 मिनिटात प्राजूला नाश्ता देऊन येते. मी नंतर तुम्हाला औषध देईन. 2 मिनिटात आले हा. द्या, मी देतो नाश्ता. मावशी पण तुम्हाला त्रास मावशी हॅलो प्राजक्ता, तुला काय बोलायचंय का? अगं कमळी, ते कोण आहे? प्राजक्ता, हॅलो. ठेवला. प्राजूताई, घ्या, नाश्ता आणलाय. नाही मावशी, नकोय मला. असं नाही म्हणून कसं चालेल? खाल्लं पाहिजे का नाही? चला घ्या बरं, खाऊन घ्या. या भरवू का तुम्हाला? नाही नको, द्या, मी थोड्या वेळाने खाऊन घेते. बर. मावशी, आपल्या घरात लग्न ठरलंय हो, कुणाचं? ऋषी दादाचं, ते पण त्या अनिका सोबत. मला नाही अजिबात पटलेलं नाहीये. दादासाठी खूप वाईट वाटतंय हो मला. ही अनिका म्हणजे त्या कामिनीची नात. आता तिच्या बरोबर ऋषीचं लग्न ठरलंय म्हणजे आता या 2 घरांचं नातं तयार होणार. म्हणजे आता त्या कामिनीचं सारखं सारखं येणं होणार या घरात. अरे देवा, आता मला त्या कामिनीपासून लपूनच राहायला लागणार. आईने का ठरवलंय ना मला कळतच नाहीये. दादा पण काही बोलू शकत नाहीये. मला खरंच खूप वाईट वाटतंय. मावशी, तुम्ही आईला काही बोलू नका, पण मला खरंच हे लग्न पटलेलं नाहीये. प्राजू बाळा, आईनं काहीतरी विचार करूनच ठरवलं असेल का नाही? आणि जे होईल ते चांगलंच होईल बघा. काय ग नयनतारा, मी अशी का पाहतेस माझ्याकडे? आई, आपण अचानक आलो की नाही, आणि त्यात आपण गुरुजींना घेऊन आलो म्हणून प्रश्न पडले असतील तिला. हो की नाही नयनतारा? अच्छा, असं आहे काय? नाही, मी म्हटलं आता जातोच आहोत तर आपण गुरुजींना पण सोबत घेऊन जाऊया आणि मग साखरपुड्याचा चांगलासा मुहूर्त पण काढून टाकूया. गुरुजी, आता एक काम करा, अगदी लवकरात लवकर असा कुठला मुहूर्त आहे ना तो सांगा बरं ह्यांना. नाही, पण मी काय म्हणतो, साखरपुड्याची एवढी घाई करण्याची काय गरज आहे? अनिकाचं अजून शिक्षण सुद्धा पूर्ण झालेलं नाहीये. तिला ग्रॅज्युएट तर होऊ द्या. आणि नयनतारा, अगं तुझी तब्येत बरी नसताना साखरपुड्याची एवढी घाई करायचं काय कारण आहे? नाही, बरोबर आहे. सतीशचं म्हणणं मलाही पटतंय. अगं नयनतारा, तुला एवढा त्रास होत असताना आत्ता साखरपुड्याची घाई कशाला? हे बघा, अन्नपूर्णा आजी आणि बाबा जे काही बोलतायत ते मला सुद्धा पटतंय. हे बघ, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आत्ता तुझी तब्येत ठीक नाहीये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सध्या बाबावर आणि माझ्यावर बिझनेसचा प्रचंड लोड आहे अगं. आणि इतक्या कमी वेळेमध्ये एवढं मोठं फंक्शन घरामध्ये अरेंज करणं हे पॉसिबल नाहीये. नयनतारा, नाही रोहित, मला ही एंगेजमेंट लवकरात लवकर करायची. अगं आई, गुरुजी, तुम्ही लवकरात लवकर म्हणजे जो कुठला पहिला मुहूर्त असेल ना तो सांगा जरा. येत्या 2 दिवसांनी साखरपुड्यासाठी उत्तम मुहूर्त आहे. वाह, तू 2 दिवसांनी? रागिणी, तू तरी जरा विचार कर. अगं अनिकाची फायनल एक्झाम तर होऊ दे. एवढी का घाई करताय साखरपुड्याची? हो वहिनी, अगं असं काय म्हणते? म्हणजे
तुझं म्हणणं बरोबर आहे. अनिका लहान आहे आणि आपल्यासाठी ती लहानच असणार आहे. पण आता एकदा ठरतंय ना, आणि आपल्या घरातलं पहिलं कार्य आहे. उगीच नाट कशाला लावायची, नकाराने कशाला सुरुवात करायची. त्यापेक्षा होऊन जाऊ दे काय तो साखरपुडा. अरे हो, पण नयनतारा, म्हणजे तुला 2 दिवसात तयारी करायला जमणार आहे ना? नाही, नयनतारा कुठलीही तयारी करणार नाही. का? आता जे काही कार्यक्रम होतील ना, ते सगळे महाजनांच्या घरीच होतील. सतीश, तू काही काळजी करू नकोस. नयनताराला कसलाही त्रास होणार नाही, ही जबाबदारी माझी. तू काहीही दगदग करायची नाहीयेस, कळलं? घ्या, म्हणजे कुठला प्रॉब्लेम राहिलाच नाहीये. आणि नयनतारा, तुला मात्र एका जागी शांतपणे बसून हा साखरपुडा एन्जॉय करायचंय. जमेल ना? काय? अरे काय सगळेजण तुम्ही असे पाहताय? आनंदाची गोष्ट आहे ना. आणि होऊन जाऊ दे काहीतरी गोडधोड. मला तर सगळंच खटकायलंय. प्राजू जशी बोलत होती तेच नव. होय ग, म्हणजे ती बोलत होती, पण तिचा तिच्या आवाजात काहीतरी गडबड वाटत होती बघ. म्हणजे असं काहीतरी टेन्शन आलंय तिला, असं वाटत होतं. तिला काहीतरी सांगायचं होतं, पण तिला सांगता येणार असं होतं. इंग्लिश 100% काहीतरी घोळ आहे बघ. आता स्वतःच्या भावाचं लगीन ठरलंय म्हणल्यावर खुश कोणी बी असेल की, पण तसं काहीच नाही वाटलं. कमळे, अगं मग आपण तिला जाऊन भेटूया की. म्हणजे असं समोरासमोर बसून बोलूया, म्हणजे नेमकं काय झालंय ते कळेल की आपल्यासनी. नाही, मी त्या घरी जाऊ शकत नाही, माहित आहे ना. अगं मग ती नयनतारा मॅडम घरी नसताना जाऊया आपण. ए गप, उगा असं फसवून कोणाच्या घरी जायला मला आवडत नाही बघ. त्यापेक्षा आपण थांबू आणि तिला नंतर विचारू. कमले, कुठं असताय ग तुम्ही? मी केव्हापासून तुम्हाला हुडकालोय. पण अरे काय झालं, एवढं टेन्शन मध्ये दिसायलास? आता मी कॅन्टीन मध्ये अनिकाला आणि तिच्या मैत्रिणींना बोलताना ऐकले. त्या म्हणत होत्या की ग्रॅनी आजी आहे ना, ग्रॅनी आजी, तिने असा गेम खेळलाय ना, काय सांगू. नयनतारा आंटी अशी घाबरली आहे ना की ती माझं आणि ग्रॅनी आजीचं ऐकल्याशिवाय काही करतच नाही. काय? नयनतारा मॅडम कामिनी आजींच्या सांगण्यावरून हे सगळं करायला का? आणि कशासाठी?